पण कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? आणि परत आता हे पण म्हणून मी या पेपर सगळं टाकले, चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी. म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीला वेग आलाय आणि याच वेळेला दिल्लीतून आलेल्या एका भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. एकीकडे सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करतायत, तर दुसरीकडे शिंदे गटातील 6 खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. आणि या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी केलेलं एक विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मोदींनी हे नेमकं कुणाला सांगितलं? शिंदे गटातील खासदारांना, एकनाथ शिंदेंना, की या भेटीमागे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीशी संबंधित काही राजकीय संदेश आहे? याच प्रश्नावरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. मातोश्रीवर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की देशभरात विविध प्रश्नांवर विद्यार्थी आंदोलन करतायत, मात्र त्या आंदोलक विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ नाही. पण शिवसेनेचे साथ सोडून गेलेल्या 6 बंडखोर खासदारांना भेटण्यासाठी मात्र वेळ आहे, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. इतकंच नाही तर बंडखोरीचा डाग कुणीच पुसू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भेटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत ठाकरे गट आशावादी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. 4 वर्षांनंतर आता निकालाची अपेक्षा आहे आणि संविधानाप्रमाणे निकाल द्यावा अशी आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता खरा प्रश्न आहे. पण मोदी महाशय या गद्दारांना सांगताय की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे? कारण वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, यांना आता यांच्यावरचे डाग तर धुतले गेलेत, मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाही आहे. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाही आहे. हे बाकीच्यांकडे फोटो आलेले आहेत. काल त्यांची भेट झाली. परत एकदा सांगतो की देशातले तरुण तिकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्यावरती लाट्या काट्या गोळ्या चालवतात. त्यांना तुम्हाला भेटता येत नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाही तर मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगतायत. हे वाक्य त्यांनी कशासाठी उद्गारलं बरं? ही जर का बंद दाराची चर्चा असेल तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय? की कोणावरती कोणाला तुम्ही संदेश देताय? आता ही जी आहे नवभारतमध्ये सुको म्हणजे सुप्रीम कोर्ट की सुनवाई से टेन्शन में शिंदे म्हणून तुम्ही भेटलात का यांना? कारण आता आमचा हा पक्ष पुन्हा 6 खासदार फोडून सुद्धा महिना तर झालेला आहे ना. आणि लोकसभा अध्यक्षाने अगदी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिलेला आहे. पुन्हा कोर्टबाजी वगैरे सुरू होईल. पण कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? आणि परत आता हे पण म्हणून मी या पेपर सगळं टाकले, चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी. म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, बाहेर मोदींची बंडखोर खासदारांशी भेट आणि त्यावर उद्धव ठाकरेंचा थेट हल्लाबोल, या सगळ्या घडामोडींचा परिणाम शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या अंतिम निकालावर किती होणार? आणि ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे मोदींचं मी तुमच्या पाठीशी आहे हे वाक्य नेमकं कुणासाठी होतं? याचं उत्तर आता सुप्रीम कोर्टाच्या निकालासोबतच मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.